केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कामाला आता वेग आल्यानं पालघरमधल्या स्थानिक संघटनाही आक्रमक झाल्यात। वाढवण बंदराच्या निषेधार्थ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेल्या अर्ध्या तासापासून रोखण्यात आलाय। या मोर्चामध्ये वाढवण बंदर संघर्ष समिती आणि इतर संघटना सहभागी झाल्यात। दरम्यान या मोर्चाचा आढावा घेतलाय संतोष पाटील यांनी। बंदर रद्द करा या मागणीसाठी आज वाढवण संघर्ष समिती आणि इतर संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे तो रोखण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहेत त्या इकडे दिसत आहेत, त्यांच्या हातात काळे झेंडे दिसतात। आपण बघाल तर संपूर्ण महामार्गावर हे आंदोलक आहेत ते बसलेले आहेत। दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा सुद्धा आपल्याला लागलेल्या दिसतात। आपल्या सोबत ज्या हँडिकॅप आहेत एक महिला, त्यांच्याशी आपण बोलूया। ताई, काय सांगाल, आपण हँडिकॅप असताना ह्या आंदोलनात सहभागी आहात? आपला वाढवण बंद आम्हाला नको आहे म्हणून आम्ही चाललेले आहेत। भूमिपुत्र आम्ही जाणार कुठे? आमची मच्छीमारी, आमचे बाबा वगैरे मच्छीमारी करतात, तुम्ही आमचं सगळं नष्ट केलं, आम्ही राहणार कुठे? म्हणून आम्हाला वाढवण बंद नको। एकच जिद्द, वाढवण बंद। नक्कीच एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशा घोषणा दिल्या जात आहेत। आपल्यासोबत काही अजून आंदोलक, काका काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? आमची मागणी अशी आहे की हे बंदर आम्हाला नको आहे। 1000 नोकऱ्यासाठी 10 लाख मच्छीमार बेघर करायला लावलंय। हे काय चाललं? हुकुमशाही सरकार आहे। कुठल्या आमच्या जनसुरात सुद्धा आम्हाला बेघर करून टाकायला लावलाय। काही ऐकलं नाही। 19 जानेवारीला जो लोकसत्ता सुनावणी लावली ना, ती सुद्धा एक बेघर लावलेली आहे। कुठे लावले? ही त्यांनी चुट्या बनवल्या आम्हाला। आमच्या हे गोल्डन बेल्ट आहे, जे शंकुदर आहे ना, वाढवण बंदर शंकुदर ते गोल्डन बेल्ट आहे। आणि जसा एक शेतकरी भात शेती पिकवतो तसं एक हे जे शंकुदर आहे तिकडे मच्छी पैदा होतो। जर का वाढवण बंदर करू पाहत आहे सरकार, तर तुमचा काय पुढे काय दिशा असेल तुमची? आम्ही मर्यादितपर्यंत लढू, शेवटच्या थेंबापर्यंत मरू आम्ही। ही आमची ठाम भूमिका, नाही होऊ देणार। नक्कीच या तीव्र भावना आहेत। आपण पाहतोय की या तीव्र भावना आहेत, अगदी शेवटपर्यंत ह्या बंदराला विरोध करणार आपण बघाल तर मोठा जनसमुदाय आहे। आणि हा जो हे जे आंदोलन आहे ते आताही सुरू आहे, मात्र हा रास्ता रोको कुठपर्यंत चालतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। आणि पुढची दिशा ह्या लोकांची काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।